शिंदखेडा नगरपंचायत निवडणूक प्रचाराला आज गती मिळाली। कारण नगराध्यक्षपदाच्या भाजप उमेदवार सौ रजनीताई वानखेडे यांच्या प्रचार सभेत राज्याच्या पर्यावरण मंत्री नामदार पंकजाताई मुंडे यांनी थेट उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन केले। सगळ्यात जास्त रेकॉर्ड निवडून येण्याचं ज्यांनी क्रिएट केलेलं आहे ते माझे बंधू, आपल्या सर्वांचे नेते, माझे सहकारी मंत्री जयकुमार रावळजी, ज्यांच्या प्रचाराला ही भव्य सभा आहे त्या रजनीताई वानखेडे, मंचावर उपस्थित राम बदानीजी, नारायण पाटीलजी, माधुरी बासनाजी, प्रतिभा चौधरीजी, अनिल वानखेडेजी, राजेंद्र देसले, जिजाबराव पाटीलजी आणि भारतीय जनता पार्टीचे सर्व उमेदवार जे प्रभाग 1 ते प्रभाग 17 असे सर्व उमेदवार आणि समोर एवढ्या उन्हामध्ये का चालण्यामध्ये चालणं पडलंय ना, छान चालणं पडलंय का? हे मुद्दाम तुमची रिहर्सल गेलो होतो की तुम्हाला काय चालतं। एवढ्या उन्हात एवढ्या मोठ्या सभेमध्ये उपस्थित वडीलधारी मंडळी पण आहेत, काही इथे युवा बांधव पण आहेत आणि बाप रे बाप एवढ्या संख्येने असणाऱ्या माझ्या माय माऊल्यांनो, देवा भाऊच्या लाडक्या बहिणींनो, शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि पारदर्शक कामकाजासाठी भाजप कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले। केंद्र व राज्यात भाजप सत्ता असताना शिंदखेड्याच्या प्रगतीसाठी नगरपंचायतीतही कमळ उमलणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले। शहरातील मूलभूत सुविधांचे बळकटीकरण, नव्या विकास प्रकल्पांना चालना आणि नागरिकांच्या अडचणींवर त्वरित उपाययोजना या सर्व गोष्टींना प्राधान्य देण्याची भाजपची भूमिका असल्याचे पंकजाताईंनी स्पष्ट केले। सभेला पालकमंत्री जयकुमार रावल, आमदार राघवेंद्र भदाणे तसेच भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांचीही उत्स्फूर्त उपस्थिती होती। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वातावरण ढवळून निघालेलं आहे आणि आपण पाहिलं की महायुतीचे उमेदवार यांच्यामध्ये हे सगळं इलेक्शन होतंय। नंबर 1 वर एकदम पुढे भारतीय जनता पार्टीचा कमळ अत्यंत वेगाने निघालाय। कारण नरेंद्र मोदी साहेबांची ताकद आहे, देवेंद्र फडणवीस साहेबांचे यशस्वी काम आहे, लाडक्या बहिणी या एकतर्फी भारतीय जनता पार्टीबरोबर उभे आहेत। त्या कामांच्या जोरावर, त्या विकास कामांच्या जोरावर आम्ही आणि येणाऱ्या पुढील 5 वर्षामध्ये आमचं असलेलं नियोजन या जोरावर आम्ही निवडणूक ही पूर्णपणे 17 नगरसेवक आणि नगराध्यक्ष म्हणून आम्ही सर्वच्या सर्व जागा भारतीय जनता पक्षाची आम्ही निवडून येणार।